भाऊजी आले, भाऊजी आले. नमस्कार नमस्कार. उशीर लावला भाऊजी. वरती वेळ घेतला हो, सोडत नव्हते. ठीक आहे, लक्ष्मी आलेली आहे तुमच्याकडे. हा, सुरुवात झालेली. तुम्ही नका देऊ, मी घेतो थोडं. वहिनी नमस्कार. ओळख करून द्या सगळे. या माझ्या सासूबाई. नमस्कार. या पण माझ्या चुलत सासू आहे. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. या माझ्या नणंद. हो हो. हा माझा मुलगा. हा, फिरतोय तो ना. हो. बाबांवर गेलाय का? हो. या पण माझ्या सासूबाई आहे. नमस्कार. या माझे नणंद आहे, मावस नणंद. नमस्कार. ती माझी छोटी बहीण. बर. ती पण बहीण आहे. बर. ती माझी जीजी. नमस्कार. तिकडे मागे माझी मम्मी आहे. बर. ते माझे पप्पा. बर. आणि तो भावाचा मुलगा. अरे वा. आणि हे माझे सासरा आहेत. अरे वा. पाठीमागे. आणि ही नंदेची मुलगी. हा. आणि ह्या आमच्या मित्र परिवार. नमस्कार. आणि ही डॉली. डॉली. आणि ह्या त्यांच्या सासूबाई आहेत. बर, एक काम करा वहिनी, द्या. ही एक मुलगी राहिली. इकडे ऐका ना वहिनी, इथे उभ्या राहा. उभ्या राहा. नाही, हा, वरती उभ्या राहा. तिकडे धरून उभ्या राहा. धरून उभ्या राहा. कोण राहिलेत का बघा, ओळख करून द्यायची. आणि आणि हा आमचा सर्व मित्र परिवार. नमस्कार. नमस्कार. झालं सगळ्यांचं? आता इथेच उभे राहताय की उतरताय? आणि आणि हे आमचे मामा. मामा नमस्कार. आणि हा तुमचा मुलगा. नमस्कार. नमस्कार. चला, प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. नमस्कार. नमस्कार. कसं जमलं हो लग्न वहिनी? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. हो. मग तुम्ही यांना बघितलं होतं की नाही? नाही, का? मी डायरेक्ट साखरपुड्यामध्येच बघितलं त्यांना. हा, तोपर्यंत तुम्ही बघितलंच नव्हतं? नाही, मी ऍक्च्युली खूप लाजायची ना. अशीच प्लेट घेऊन आली चहाचा आणि तसंच घेऊन गेली डायरेक्ट. मग साखरपुड्यामध्येच मग दर्शन झाले साहेबांचे. हो. कुठे बघण्याचा कार्यक्रम झाला? कल्याणला. कल्याणला. तिच्या मामाच्या घरी. पण त्यांनी बघितलंच नव्हतं तुम्हाला? आता तिचं असं म्हणणं आहे, बघितलं नाही. पण मी तर तिला अक्षरशः व्यवस्थित बघितलं. हो ना. आणि मग लग्न शाळेत मला ती एका क्षणात आवडलं तुम्हाला. बघितलं वहिनी, हे आज पहिल्यांदा कळत आहे. हो. आणि वहिनी, कसली आवड आहे त्यांना? आवड कसली? अमिताभची पिक्चर बघण्याची. एक तर तुमचे फॅन आहेत. बर. आणि कार चालवण्याचा त्यांना छंद आहे. कार चालवण्याचा छंद आहे. हो. बरं, माहेरी तुम्हाला काय चिडवायचं वहिनी? ढोबळी मिरची. का हो? मी ना ऍक्च्युली खूप जाडी होती ना, त्याच्यामुळे मला सगळे ढोबळी मिरची कोल्हापूरची असं बोलायचे. कोण ते बोलायचं? सगळे असतात ना, चिडवणारे भरपूर असतात. लहानपणी तुम्हाला? हो. तुम्हाला काय चिडवायचं की नाही इकडे? मला इथे पेट नेम होतं काट्या. 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 का हो? काट्या म्हणजे जेव्हा पण क्रिकेट खेळायला जायचो तेव्हा कायम माझ्याकडे स्टंप असायचे. म्हणजे मारामारी करायला वगैरे, कुठे शाळा वगैरे झाली तर पहिला मी तुटून पडायचो अगोदरच. म्हणजे तुमचा राग खूप असेल म्हणजे पहिल्यापासून. आता हॉटेल इंडस्ट्री जॉईन केल्यापासून ते सगळं शांत झालेलं आहे. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये एकदम शांत व्हायला पाहिजे. हो, नाहीतर तुम्ही रागवायचा. लग्नात बिग्नात रुसले नव्हते ना वहिनी? थोडेफार रुसले होते का? पाहुणचारामुळे. पाहुणचार म्हणजे काय झालं? थोडे मार्गदर्शन वगैरे चुकले त्यांचं. त्यांनी जे सांगितलेलं त्यांनी ते पूर्ण अपेक्षित म्हणजे केलेलं नव्हतं, म्हणून तुम्ही रागावलं होतं. मग वहिनी, तुम्हाला कधी कळलं हे रागावले? लग्नानंतर कळलं मला लगेच. हो. मग झालं व्यवस्थित सगळं. हो. छान. मग आता माहेर कुठे तुमचं? इगतपुरी. मग जाता की नाही? हो, जाते. आता जाऊन आली सुट्टीमध्ये. मे महिन्यात 8 दिवस होते. मग तुम्ही जाता की नाही? हो. का सुट्टी नाही सांगता? नाही जातो. जाता. हो. वहिनी, खूप आनंद झाला की काय होतं तुमचं? डोळ्यात अश्रू येतात माझ्या. म्हणजे आज नाही आनंद झालाय का? तुम्हाला वाटतंय असं? माझे डोळे बघा किती लाल आहेत. डोळे लाल आहेत. बरं. म्हणजे तुम्हाला खूप आनंद झालाय. हो. आणि तुम्हाला आनंद आला की तो कसा व्यक्त करता तुम्ही? आनंद झाला की? मला रडायला येतं. त्याच्या व्यतिरिक्त मी काय बोलू शकत नाही. तुमच्याही डोळ्यात पाणी येतं का हो? पहिल्यापासून शब्द नाही. भाऊक होतात ते पण लगेच. इतकी छान बायको मिळाली तुम्हाला, हा, आणि त्यामुळे तुम्हाला आनंद झाला असेल, बरोबर की नाही? त्यामुळे आनंदाचा क्षण रोजच येत असेल ना? हो. वहिनी, त्यांच्या स्वभावातला हाच चांगला गुण आहे का? नाही, प्रेमळ आहेत ते. प्रेमळ आहे. हो, पण मला अगदी माझ्या वडिलांसारखे सांभाळतात ते, असं म्हणायला हरकत नाही. कारण कसं, वडीलधारी व्यक्ती असल्यावर कोणत्याही वेळेस काही आता चुकलंय माझं तर मला पटकन बोलतात, तुझं हे चुकतंय. आणि कधी बरोबर असलं तर
सांगतात पण बरोबर आहे म्हणून. बरोबर आहे म्हणून. पण शक्यतो जरा चिडवतातच मला ते. बरं पिक्चरला वगैरे जाता की नाही, चित्रपट हो बघायला हो घेऊन जातात? हो जातो, कुठले? नेहमी जातो. सगळ्यात पहिला पिक्चर आमचा बंटी और बबली. बंटी और बबली, म्हणजे हा. बंटी हे आणि तुम्ही बबली असं नाही ना? नवीन नवीन लग्न झालं ना. हा, म्हणून आणि- बंटी और बबली बघितलं. आणि त्याच्यानंतर आता आम्ही बघितला दे धक्का. दे धक्का. हा, त्याच्यानंतर अजून तरी मला नेलेलं नाही त्यांनी. काय हो? दे धक्का नंतर आपण तो मराठी मूवी बघितला ना, कुठली? परत जाधवचा जो रडायचा पिक्चर जो आहे. भरत जाधवांचा रडायचा? हा, त्याच्यामध्ये ते लहान शिक्षणाचा आईचा भाऊ. शिक्षणाचा आईचा भाऊ. हा अच्छा, अच्छा, बरोबर, अच्छा. तो दाखवला शिक्षणाचा तिला. आईचा भाऊ. हा. मॅटनी शो इथे तो सिनेमॅक्स मध्ये बघितला, दाखवला. हो. नाट्यांनी दाखवलं ना, हो. कसं हो. विसरला तो हिने. Sorry. हा, मग आता कुठला नवीन बघणार आहात? आता रेडी पिक्चर बघायचं. रेडी? रेडी. चला मग रेडी आहात? मी मी ready. पुढच्या खेळासाठी वहिनी रेडी आहात? हो. घरात काही वस्तू ठेवल्या आहेत त्या शोधायच्या आहेत तुम्हाला. वेळ सुरू झाली. 30 सेकंदाची वेळ. 1 2 3 4 वेळ संपली आणि एक वस्तू वहिनीला दिसलीच नाही कारण ती इथे लपवून ठेवली होती. हाईटचा प्रॉब्लेम माझ्या. मग ओट्यावर वरती चढायचं. कशाला ठेवायचं? त्यामुळे 4 वस्तूंचे 1 2 3 4 400 रुपये तुम्हाला मिळाले. अभिनंदन. चला गप्पा परिवाराबरोबर. नमस्कार सासूबाई. नमस्कार. आता सासूबाई तुम्ही काय सांगणार सुनेबद्दल? मन मिळावं येते, आणि म्हणजे भांडण तंटा वगैरे नाही करत नाही, सगळ्यांशी व्यवस्थित वागते. म्हणजे कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांचं स्वागत वगैरे करते. हो का? तो जेवण खावण वगैरे मग काही तक्रार नाही तुमची? नाही, काही नाही. असेल तर करा, घाबरू नका. नाही नाही नाही, मी कशाला घाबरते तिला. नाही म्हणजे काय सांगावं कदाचित नाही नाही नाही, नाही मुलाला सांगेल म्हणून वगैरे. कशाला. हा? नाही. बरं तुमचं काय म्हणणं आहे काय? सासूबाईंबद्दल? आहेत, आईसारखेच आहेत माझ्या. हं. काही चुकलं तर रागवतात पण. ते तर बोलतात रागावणार, पण. मोठी आहेत ते. हो, आणि व्यवस्थित मला तरी छान सांभाळतात त्या. तुम्हाला सांभाळायला हो, लागतं? मी नाही त्यांना सांभाळत, त्या मला छान सांभाळतात. हे आईच्या आई- तुमच्या? हो, ही माझी मम्मी. आई नमस्कार. कशा होत्या हो लहानपणी या? छान होती लहानपणी. आता बिघडली. खरं खरं सांग मम्मी. मस्तीखोर होती. बघितलं सगळं स्वतःच सांगते. पण तुम्ही सांगितलं की ते तिकडनं असं करतायत मिस्टर. मग का हो असं करता? बघा ना किती असं करायचं म्हणजे मुद्दाम असं केलं त्यांनी. तुम्ही बोलल्यावर चल केलं एकदम. हा वहिनी तुम्ही कशात रागवता मिस्टरांवर? चिडवत असतात मला सारखे, त्याच्यामुळे रागवते तुम्ही त्यांच्या. चिडवत असता? ते चिडवत असतात मला. हो. काय पण मी बनवलं केलं तर हा की आवडत नाही त्यांना? आवडलं तरी पण ते मला बोलतात याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं. म्हणजे हॉटेल व्यवसायात आहेत ना त्यामुळे त्यांना तिकडचं बरं लागतं. हो ना? हा. नक्कीच प्रयत्न हो. करायचा. बरं वहिनी मला सांगा आता तुम्ही की तुमच्या मनातलं एखादी गोष्ट ओळखतात का ते? हो. चला बघू एखादी गोष्ट सांगा, ओळखतात का बघू. बोलायचं नाही. सासूबाईंना सांगू? अगं, हा, तुला दोघांना सांगितलं पण. कुठे? मग कळलं म्हणून चिडतात त्या. मग सांगितलं कुठे आणि करताय काय? हा करा. हा हम्म. काय? बस. मला आंबा घेऊन या खायसाठी. हो. हो, बाहेर तर मार्केट आहे, मग जा ना. स्वतः नाही जाऊ शकत आणायला? मी माझ्या सासूबाईच मला आंबा आणून देतात. मी जेवायला बसली, आई आंबा खायचा हो? आई लगेच घेऊन येतात. अरे वा वा वा, छान. अरे एक वाक्य सांगणार आहे मी, ते वाक्य सगळ्यांनी मिळून ओळखलं तर वहिनींना 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. बोलायचं. बोल. मी रडतोय तर ही खुश होते, मी खुश होते, ती खुश होते. नाही काय वाक्य काय? नीट एक्सप्लेन कर, नीट एक्सप्लेन कर, नीट एक्सप्लेन. जेव्हा तू रडते, जेव्हा मिस्टर रडतात तेव्हा तिला हसू येते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. धन्यवाद.